अयोध्येतील श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 30 डिसेंबरला उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष विमानानं 30 डिसेंबरला अयोध्येत येणार आहेत। विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग राम मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणेच उभारण्यात आली आहे। विमानतळ परिसरात युद्धपातळीवर सध्या काम सुरू आहे। तर अयोध्या विमानतळासोबतच रेल्वे स्टेशनचा देखील कायापालट झालेला आहे। विमानतळाबरोबरच रेल्वे स्टेशनचं देखील उद्घाटन होणार आहे। प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा रेल्वे स्टेशनवर मिळणार आहेत आणि त्यासाठीच काम पूर्ण झालेलं आहे। संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत अधिक माहितीसाठी। संदीप, आपण बघतोय अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच विमानतळ तसंच रेल्वे स्टेशनचं देखील आता उद्घाटन होणार आहे। एअरपोर्ट म्हणजे विमानतळ जे आहे ते तर आंतरराष्ट्रीय घोषित करण्यात आलेलं आहे। श्रीरामाचं त्याला नाव देण्यात आलेलं आहे। 30 तारखेला म्हणजे अवघ्या 3 दिवसांनंतर त्या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। सोबतच सुमित रेल्वे स्टेशनचं देखील उद्घाटन होणार आहे। आपण जे पाहतोय ही तीच टर्मिनल बिल्डिंग आहे, म्हणजे एअरपोर्ट प्रमाणेच इथलं रेल्वे स्टेशन हे तयार करण्यात आलंय। महत्त्वाचं म्हणजे पौराणिकता आणि आधुनिकता या दोन्हीचा मिलाप जो आहे तो या रेल्वे स्टेशनच्या इमारतीमधून आपल्याला पाहायला मिळतोय। आधुनिक पद्धतीची जी काही साधन सामग्री आहे ती सगळी वापरलेली आहे या ठिकाणी। आणि आपण जर पाहिलं तर वरती कळस जे आहेत ते राम मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणे या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत। 40 ते 50 हजार प्रवाशांची क्षमता असणारं हे रेल्वे स्टेशन असणार आहे असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। 30 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साधारणतः 11:30 वाजता अयोध्या इंटरनॅशनल एअरपोर्ट, ज्याचं नाव श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्ट करण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी दाखल होतील विशेष विमानानं। यापूर्वी भारतीय हवाई दलाचं विमान त्या ठिकाणी दाखल झालं होतं, टेस्टिंग झालेलं आहे। त्यामुळे 11:30ला पंतप्रधान मोदी आल्यानंतर रेल्वे स्टेशन आणि विमानतळ या दोन्हीचं उद्घाटन होईल। आणि त्यानंतर 22 तारखेला ज्यावेळेला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे त्यासाठी पुन्हा पंतप्रधान अयोध्येमध्ये येतील आणि हा सगळा कार्यक्रम पार पडेल। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।